कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मंदिरात आलोय तसं मला असं वाटतंय तर कडक लक्ष्मीचं करा करून जातो इसकडून टाकतो। दीपक एक वेगळा व्यक्ती होता। मी अशा दीपकला बघितलंच नव्हतं। मला तिकडे दूर दूर पर्यंत काही नाही दिसत आहे। सगळे घर आहेत आपले। सुभाष दादा, हे तर मला असं दिसतंय साडीने वगैरे फक्त कपडा लावलाय वरतून। आतमध्ये ताडपत्री वरनं साडीचं ती म्हणजे नाही का ऊन नाही लागावं म्हणून वरनं ते लुगडाचं दोऱ्याने शिवून तीही केलं होतं। आय वॉज सो शॉक, म्हणजे मला खूप कसं तरीच वाटत होतं, खूप घाबरलेली आणि माझ्या छातीत धडकी आलेली। सुभाष दादा, हेच आहे का तुमचं ते पाला? तुम्हाला सांगतो हे आपलं पाल कसं वाटतं पाल? मला आयडिया नव्हती की तुम्ही जेव्हा पाला बोलायचा तेव्हा हे असेल तसं। तुम्हाला काय समज कळायचं पाला म्हणजे काय? पाल म्हणजे काय म्हणतो मी माहित नाही, घरासारखं वाटलेलं मला। म्हणजे तुम्हाला नाही का मला तीन काटे असतात आणि तुम्ही स्वतः बांधलंय ना? हो हो, प्रत्येक गावात असंच बांधावं लागतं। पण मला दरवाजा वगैरे? दरवाजा नाही, असं डायरेक्ट असं असतं फक्त असंच। पण मग झोपता वगैरे कुठे तुम्ही? हे काही तर झोपतो तसं, चटई वगैरे हातरायची, चटई बिटई चवळ बिळ हातरून असं निवांत ठेवून झोपतो। बारक छोटस आणलं पत्र आहेत, गरम होते जरा। ते घर बघून मला बिलीव्ह नव्हतं होत की कोण असं राहू शकतं। ही ती अर्धा दरवाजा आहे, अर्धा तो सांगत होता घुसणारच नाही, तो घुसतो काय? मी पुष्पराज शिकत जाते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।